साहित्य दर्शन मराठी. नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. सायंकाळचे ठीक 6 वाजले आहे. रंगतरंगाच्या शेवटच्या प्रस्तुतीत आपण सादर करणार आहोत काव्यरंग, अर्थात स्वरचित किंवा पररचित कविता घेऊन. आपण सगळ्यांनी ग्रुपवर या. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन या ग्रुप समूहासाठी मी बाबूराव अंजया आपणाशी संवाद साधत आहे. प्रथमतः आजचे जेवढे 7 दिवसांमध्ये कार्यक्रम सादर केले गेले ते अतिशय छान होते. तर काव्यरंग या आपले व्यासपीठ या सदरामध्ये आज मी आपणासमोर प्रश्न नावाची एक माझी स्वरचित कविता सादर करत आहे. तर कविता पुढीलप्रमाणे आहे. हृदयस्पर्श प्रेमाला, हृदयस्पर्श प्रेमाला जागृत करशील का, हृदयस्पर्श प्रेमाला जागृत करशील का, मरणासन्न जीवनाला, मरणासन्न जीवनाला चैतन्यमय बनवशील का, मरणासन्न जीवनाला चैतन्यमय बनवशील का. मी प्रेम पिपासू माझी, मी प्रेम पिपासू माझी तहान भागवशील का, मी प्रेम पिपासू माझी तहान भागवशील का. मी दृष्टीहीन तू माझी दिव्य दृष्टी होशील का, मी दृष्टीहीन तू माझी दिव्य दृष्टी होशील का. शपथा आणि वचनांची, शपथा आणि वचनांची पुनरावृत्ती करशील का, शपथा आणि वचनांची पुनरावृत्ती करशील का. माझ्या पवित्र भावनेतून, माझ्या पवित्र भावनेतून तू मंगलमय होशील का, माझ्या पवित्र भावनेतून तू मंगलमय होशील का. सौंदर्य लहरी स्वप्न सुंदरी, सौंदर्य लहरी स्वप्न सुंदरी तू स्वप्न सत्य करशील का, सौंदर्य लहरी स्वप्न सुंदरी तू स्वप्न सत्य करशील का. रहस्यमय गूढ प्रश्नांची, रहस्यमय गूढ प्रश्नांची सुमधुर उत्तरे देशील का, रहस्यमय गूढ प्रश्नांची सुमधुर उत्तरे देशील का, रहस्यमय गूढ प्रश्नांची सुमधुर उत्तरे देशील का. धन्यवाद. माझं नाव दक्षता. मी एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली, धगधगच्या ज्वालातून पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पनेची नवी पाठ झाली. दरी दरीतून नाद गुंतला, महाराष्ट्र भगवा सूर्य उगवला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. नाही कुणा पुढे झुकला, नाही कुणा पुढे वाकला, नाही कुणा पुढे झुकला, नाही कुणा पुढे वाकला. नाही भीत कोणाला, वाघ म्हणतात या मर्दाला. असा मर्द मराठी राजा शिवराय एकला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. नमस्कार साहित्य दर्शन रसिक श्रोते हो, मी दुर्गेश सुभाष चिने. आज जागतिक कौटुंबिक दिन या निमित्त मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव कुटुंब. कवयित्री सुनीता मेहत्रे. नववधूच्या पाऊली आले सोडून घर, माझ्या भरल्या घरी नव्या नात्यांचा आहेर. आई मायेने सांभाळती चुका पदरात घ्याली, तिच्या डोळ्यात दिसते माझ्या देवीची सावली. खेळी मिळीने दोघांनी रीत नवी जोपासली, आई मुलाच्या नात्याला गोड किनार लाभली. पित्या समान नाते छत्र स्नेहाचे लाभले, नाही जाच नाही धाक आहे सांब शिव भोळे. माझी बहीण थोरली आहे आई समान, सोबतीला सखी समप्रिय भाऊ लहान. जसा भाऊ जसे नाते साऱ्या गावात दरार, सदा दक्ष ठेवी लक्ष घर अंगणी पहारा. अशा गोकुळात आला माझा भाऊ थोरला, एका घरातले आम्ही मोत्या समान जपला. असे खेळता खेळता कुटुंब हा बहरला, दृष्ट लागू नये देवा अशा माझ्या कुटुंबाला, दृष्ट लागू नये देवा अशा माझ्या कुटुंबाला. धन्यवाद. नमस्कार साहित्य दर्शन रसिक श्रोते हो,
मी दुर्गेश सुभाषिनी इयत्ता 8वीत शिकत असून मी एक कविता सादर करणार आहे. अंतरी तू. राहिलो नाहीच आम्ही दीप घेणाऱ्याप्रमाणे, भीमराया अंतरी तू आमच्या ताऱ्याप्रमाणे. वाटले की लेखणी होईल आता कोयत्याची, आमुच्या माथी परी ही जिंदगी भाऱ्याप्रमाणे. हे असे आम्ही करंटे पंढरी केली गयची, मांडली पूजा विहारी चक्क देणाऱ्याप्रमाणे. प्यायला अश्रूच आम्ही पाजले ढोरांस सुद्धा, आमचे डोळे महाडातील बंधाऱ्याप्रमाणे. शेवटी झाली तुझ्या या लेकरांची राख, लावतो हा देश भाळी जात अंगाऱ्याप्रमाणे. तू आम्हाला सांगतो की शुद्ध पूर्वी कोण होते, आमच्या हाती तरी आसुड डोळ्याप्रमाणे होते. चक्रवर्ती सारख्या त्या जिंकलो आम्ही लढाया, लेखणी हाती दिली तू खास लढण्याप्रमाणे. धन्यवाद. कवी पांडुरंग नमस्ते, माझं नाव जिजा रणसिंग बोंडे. मी आपल्यासमोर मला आवडलेली एक कविता वाचत आहे. कवितेचं शीर्षक आहे एकांत माझा. कवी सुरेश भट. हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा. नको जगा विचारू हसण्याचे गुपित माझ्या, नको जगा विचारू हसण्याचे गुपित माझ्या. कित्येक हुंदक्यांनी कोंडला एकांत माझा, हळूच तो मुक्याने छेडला आलाप केव्हा, हळूच तो मुक्याने छेडला आलाप केव्हा. हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा, तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता, तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता. तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा, अखेर भेटला नाही एकांती मला तू, अखेर भेटला नाही एकांती मला तू. तुझ्या सवे तेव्हा संपला एकांत माझा. दुरून आज आली हाक मजला ओळखीची, दुरून आज आली हाक मजला ओळखीची. चुकून चांदण्यांनी ऐकला एकांत माझा, चुकून चांदण्यांनी ऐकला एकांत माझा. धन्यवाद. iCube. Navigation bar. Home. iCube. Stop. Button. Navigate up. Send. Showing items 46 to 53 of 53. नमस्कार. साहित्य दर्शन. इदम वचनंती पूर्ततः या उक्तीप्रमाणे मी अनिल शिंदे असं म्हटलं होतं की मी म्हटलं होतं कुणाची तरी कविता आल्याशिवाय मी कविता सादर करणार नाही. आणि लोकांचं इतकं प्रेम बघा हवं माझ्यावरती, इतक्या प्रचंड प्रमाणावरती कविता या ठिकाणी सादर झाल्या. खूप खूप धन्यवाद. वाह, क्या बात आहे. असंच प्रेम आपल्या सर्वांचं वृद्धिंगत होऊ द्या, आणखीन वाढू द्या, यापेक्षेसह मी माझ्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आत्ता आपल्या सेवेत उपस्थित आहे. दरम्यान सगळ्या कवितांना विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अगदी ते काय म्हणतात त्याला, सुशील दोशीची कॉमेंट्री व्यवस्थित रंग ला रही है, बरोबर आहे का? तर धन्यवाद त्याबद्दल विद्याताई. मी आता एक कविता सादर करतोय. आता माझी नाही आहे बरं का, तुम्ही समजून घ्या. म्हणजे आपलं जे रोजचं जीवन आहे, एक साचेबद्ध जीवन, त्या जीवनाला नुसता फाटा द्यायचा नाही, जुगारून द्यायचं. आणि एक स्वच्छंद जीवन किंवा स्वच्छंद दिवस, किमान एक दिवस तरी आपल्याला काढता यावा. आणि जर तो काढता आला तर कसं काय होऊ शकतं, किंवा जर तसा दिवस आपल्याला मिळाला तर आपण काय केलं पाहिजे, ते या कवितेतून आपल्यासाठी मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कविता माझी नाही, त्यामुळे मला कोणीही शब्बास वगैरे देऊ नका. कवितेचं शीर्षक पण मला माहित नाही, मी कुठेतरी ऐकून ती लिहून काढली आणि ती वाचतोय, सादर करतोय. अशी झिंग यावी उभ्या जिंदगीला, अशी झिंग यावी उभ्या जिंदगीला, भले वा बुरे ते मुळी ना कळावे. अशी झिंग यावी उभ्या जिंदगीला, भले वा बुरे ते मुळी ना कळावे. कधीही न व्हावी रीती मध्यशाला,
कधीही न व्हावी रीती मद्यशाला, नशेने नशेला असे पीत जावे. जुगारून द्यावे पुऱ्या चौकटीला, जुगारून द्यावे पुऱ्या चौकटीला, रूढींच्या रीतींच्या किंवा संस्कृतींच्या. जुगारून द्यावे पुऱ्या चौकटीला, रूढींच्या रीतींच्या किंवा संस्कृतीच्या. नसाव्यात भिंती मुळी सभ्यतेच्या, नसाव्यात भिंती मुळी सभ्यतेच्या. जरासे असभ्य असंस्कृत व्हावे, नसाव्यात भिंती मुळी सभ्यतेच्या. जरासे असभ्य असंस्कृत व्हावे. नये अर्थ शोधू, नये अर्थ शोधू वृथा अक्षरांचा, नये अर्थ शोधू वृथा अक्षरांचा. दिला घेतल्याचा नसावा हिशेब, नये अर्थ शोधू वृथा अक्षरांचा. दिल्या घेतल्यांचा नसावा हिशेब. नये अर्थ काढू कृती आकृतीचा, नये अर्थ काढू कृती आकृतीचा. कधी देत जावे कधी घेत जावे, कधी देत जावे कधी घेत जावे. कधी वास्तवाचे जुगारून ओझे, कधी वास्तवाचे जुगारून ओझे ओझे आलिंगून घ्यावे पुऱ्या वादळाला. कधी वास्तवाचे जुगारून ओझे आलिंगून घ्यावे पुऱ्या वादळाला. मती गुंग व्हावी पुऱ्या जाणीवांची, मती गुंग व्हावी पुऱ्या जाणीवांची. कधी पापण्यांनी बेईमान व्हावे, कधी पापण्यांनी बेईमान व्हावे. अशी झिंग यावी उभ्या जिंदगीला, अशी झिंग यावी उभ्या जिंदगीला. भले वा बुरे ते मुळी न कळावे, भले वा बुरे ते मुळी न कळावे. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शनमध्ये मी कुलदीप उदय पाटील. मी आता 6वीत शिकत असून मी आता माहेर कविता वाचत आहे. तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई. असा ओटा चांगला तर सोजीत जात तरी मांडू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी झोपीन ग बाई. असा नंदी चांगला तर माहेरला जाऊ ग बाई. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. या कवितेचे कवित्री सदाशिव माळी. नमस्कार. मी साहित्य दर्शन मराठीसाठी मी कुलदीप उदय पाटील. मी आता घेऊन आलेलो आहे कापणी कविता. आता लागे मागे सर आली कापणी कापणी. आज खालेवरे वये डाव्या डोळ्याची पापणी. पडे जमिनीला तडे आली कापणी कापणी. तशी माझ्या डोळ्या पुढे उभी दाण्यांची मापणी. शेत पियावे धम्मक आली कापणी कापणी. आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवणी. आली कापणी कापणी आती कापणी कापणी. पीक पियवे पियवे आली कापणी कापणी. हातामध्ये धरा इये खाली ठेवा रे गोफणी. हातामध्ये धरा रे इये खाली ठेवा रे गोफणी. काप काप माझ्या इया आली कापणी कापणी. थाप लागली पिकाची आली डोळ्याले झापणी. आली पुढे रगडणी आता आता कापणी कापणी.
खय करा रे तयार, हाती घिसन चोफणी. या कवितेचे कवित्री बहिणाबाई चौधरी. नमस्कार, मी साहित्य दर्शन मराठीसाठी मी कुलदीप उदय पाटील. मी आता 6वीत शिकत असून मी आता सन एक दिन ही कविता वाचत आहे. या कवितेचे लेखक यशवंत. शिंगे रंगविली बाशिंग बांधली, चढविल्या झुली येणे दार. राजा पधऱ्याला जतन दिवाण, वजरी पठाण वस्तू मस्त. वाजस्त्री वाजत लेझिम खेळत, मिरवणी नेती बैलांलांगी. दुलदुलतात कोणीची वशिंडे, काही थांब खोडे आवखळ. कुणाचा बाशिंग बांधली गोडे, हिरवे तांबडे संभिवत. वाजवती गळ्यात घुंगरांचा माळ, सण बैलपोळा ऐसा चाले. झुलीच्या खालची काल असती आसुडाचे व उठलेले, आणि फुटतील उद्याही कडाकड. तसेच असून पाठीवर तरी जमिनीत परिमनायाती असे असते घट्ट पहा. जरी झटकन जराशी मान, तरी हे व्यसन खेचतील सन एक दिन. बाकी वर्षभर माझे मरमर ओढायचे. या कवितेचे कवी यशवंत. आपलं व्यासपीठच्या काव्यरंगमध्ये मी लक्ष्मी कांबळे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे हेच तर खरं जीवन असतं. आयुष्य कसं जगायचं हे परिस्थितीनुसार शिकून घ्यावं लागतं. अहो, आयुष्य कसं जगायचं हे परिस्थितीनुसार शिकून घ्यावं लागतं. संकटांना निमूटपणे सामोरे जावं लागतं. दुःखात कोणी साथ दिली नाही म्हणून रडायचं नसतं. दुःखात कोणी साथ दिली नाही म्हणून कधीच रडायचं नसतं. आनंदात तरी सगळे सोबत आहेत ना म्हणून खुश राहायचं असतं. हेच तर खरं जीवन असतं. संकटे आली म्हणून हताश व्हायचं नसतं. संकटे आली म्हणून हताश व्हायचं नसतं. दुःख मिळालं म्हणून निराश व्हायचं नसतं. कौतुक केलं म्हणून भुरळून जायचं नसतं. यापेक्षाही पुढे जाईल असं मनाशी ठरवायचं असतं. हेच तर खरं जीवन असतं. अपयश मिळालं म्हणून हार मानायची नसते. अपयश मिळालं म्हणून हार मानायची नसते. जिंकेपर्यंत शर्यत कधीच संपलेली नसते. यश मिळवायचं असेल तर अपयशाची पायरी ही चढावीच लागते. यश मिळवायचं असेल तर अपयशाची पायरी ही चढावीच लागते. प्रकाश मिळवायचा असेल तर अंधाराच्या रस्त्यावरून चालावेच लागते. हेच तर खरं जीवन असतं. स्वार्थी म्हटलं म्हणून थांबायचं नसतं. स्वार्थी म्हटलं म्हणून थांबायचं नसतं. कमजोर आहेस म्हटलं म्हणून खचून जायचं नसतं. खरे स्वप्न हे साकार करायचंच असतं. जिद्दीनं नेहमी पुढं जायचंच असतं. हेच तर खरं जीवन असतं. कोणीच कुणाचं नसतं, सारं जग हे स्वार्थीच असतं. अहो, कोणीच कुणाचं नसतं, सारं जग हे स्वार्थीच असतं. एकटे आहोत म्हणून घाबरायचं नसतं. हिमतीनं जिंकून दाखवायचं असतं. एकटे आहोत म्हणून घाबरायचं नसतं. जिद्दीनं नेहमी जिंकून दाखवायचं असतं. हेच तर खरं जीवन असतं. हेच तर खरं जीवन असतं. नमस्कार, साहित्य दर्शन मराठी. आपल्या व्यासपीठमध्ये मी स्मिता सावंत बोलते. माझी स्वरचित कविता अपेक्षा.
तुझ्या हातातलं फूल घेताना काट्यांचा विचार कशाला? तुझ्या हातातलं फूल घेताना काट्यांचा विचार कशाला? तुझ्या मार्गावर चालत असताना फाट्यांचा विचार कशाला? रुदलेत हातात काटे कितीही, रुदलेत हातात काटे कितीही, तरी निघतील भरून घाव. रुदलेत हातात काटे कितीही, तरी निघतील भरून घाव. असतील मार्गात पाटे कितीही, तरी मिळावा तुझाच ठाव. पावलो पावली वाटते मजला, पावलो पावली वाटते मजला, नित्य तुझीच व्हावे दर्शन. पावलो पावली वाटते मजला, नित्य व्हावे तुझेच दर्शन. अखंड तुझ्याच संगतीत व्हावे, धन्य माझे व्हावे जीवन. दिलीस तू दृष्टी माणसाला, दिलीस तू दृष्टी माणसाला, माणूस म्हणून बघण्याची. दिलीस तू दृष्टी माणसाला, माणूस म्हणून बघण्याची. दिलीस तू शिकवण माणसाने, माणूस म्हणून जगण्याची. ही दृष्टी ही शिकवण, ही दृष्टी ही शिकवण या जीवनी माझ्याही सहज उतरावी. ही दृष्टी ही शिकवण या जीवनी माझ्याही सहज उतरावी. सत्य शिव आणि सुंदरतेची अशी ती दिव्य पूजाच ठरावी. तूच आहे भोळानाथ माझा, तूच आहे भोळानाथ माझा, हेच या जगी सत्य आहे. तूच आहे भोळानाथ माझा, हेच या जगी सत्य आहे. तूच शिव सुंदर आहेस, अन्य तुझेच प्रेम या जगी नित्य आहे. स्मरते पूजिते तुझेच म्हणून मी, प्रेम हेच सदा अपेक्षून. स्मरते पूजते तुलाच म्हणून मी, प्रेम हेच सदा अपेक्षून. प्रार्थिते तुझं अंतरू नकोस कधी, अंतरी मजला उपेक्षून. तू दिवा बन अंतरीचा, तू दिवा बन अंतरीचा, तुझीच ज्योत होऊन मी जळावे. तू दिवा बन अंतरीचा, तुझीच ज्योत होऊन मी जळावे. हेच अपेक्षून सदा सर्व माझे अस्तित्व तुझ्यात मिळावे. अस्तित्व तुझ्यातच मिळावे, अस्तित्व तुझ्यातच मिळावे. धन्यवाद. Navigator button. साहित्य दर्शन मराठी साठी मी स्वर्णा उपाध्ये. एक आईवरची कविता आहे, पण ती चालीत आहे. ओठो से चूलो तुम, पण तेवढी काही चाल मला परफेक्ट जमणार नाही, तरी प्रयत्न करते. आई तू गलळा लाविला, कशी जाऊ मी सोडून तुला. नैनी आसवांच्या दारा, कशी जाऊ मी सोडून तुला. कशी जाऊ मी सोडून तुला. आई तुझ्या छायेखाली, किती वाढले मी प्रेमात. बहिणी भाऊ मैत्रिणी सवे, केली मौज मी दिन रात. आई तुझ्या छायेखाली, किती वाढले मी प्रेमात. बहिणी भाऊ मैत्रिणी सवे, केली मौज मी दिन रात.
ठेवून साऱ्या आठवणीला, ठेवून साऱ्या आठवणीला, कशी जाऊ मी सोडून तुला, कशी जाऊ मी सोडून तुला. सहन करून सर्व काही, जरी केला मी कामधंदा, किती प्रेमाने वागले तरी, छळती जावनंदा. कंटाळून त्यांच्या जाचाला, कंटाळून त्यांच्या जाचाला, नको पाठवू तू सासरला, नको पाठवू तू सासरला. सासू माझी ती क्रूर भारी, सारखी रागवते ती माझ्यावरी. सासू माझी ती क्रूर भारी, सारखी रागवते ती माझ्यावरी. उठल्यापासून ती कुरकुर करी, धरुणी केस मला नित्य मारी. आई विनंती मी करते तुला, आई विनंती मी करते तुला, नको पाठवू तू सासरला, नको पाठवू तू सासरला, नको पाठवू तू सासरला. धन्यवाद. Selected. Recorder. नमस्कार, विद्या पोळे बोलते. एक छोटीशी कविता घेऊन मी आलेली आहे. कवितेचे नाव आहे दागिना. या कवितेचे कवी आहेत कवी संजय चौधरी. अतिशय छोटीशी कविता आहे, परंतु खूप सुंदर आहे. एक छोटी मुलगी आपल्या आईला काही प्रश्न विचारते या कवितेमध्ये. त्या बालिकेला, आपल्या लाडक्या लेकीला आई कशी उत्तरे देते बघूया. प्रथम मुलगी म्हणते आईला, ती म्हणाली, आई ग, तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची, छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ, तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली नासरी बोट माझ्या बोटाभोवती. हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली आईला, आई ग, तू माळ का नाही घालत सोन्याची, पिवळी धम्म गळाभर. आई म्हणाली, बछड्या, तूच मार गळ्याला घट्ट मिठी तुझ्या मऊ कोवळ्या हातांनी, आणि धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या छातीवर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. तिने धरले आईचे बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती आईच्या पापण्यांतून तिच्या केसावर. ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती आईच्या पापण्यांतून तिच्या केसांवर. आई म्हणाली, जे उगवून येतात आपल्या आतून, जे उगवून येतात आपल्या आतून, तेच दागिने ल्यावे आणि सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही, विश्वाच्या इतिहासात नाही.
Stop. धन्यवाद. Navigate up. साहित्य दर्शन. नमस्कार, अनिल बोलतोय. मंडळी, या कार्यक्रमाचं प्रसारण दर्शन परिवार या यूट्यूब चॅनलवर सुद्धा होत असतं. त्या अनुषंगाने आपलं व्यासपीठ या सदरात जे काव्यरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामध्ये लता पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. बाळासाहेब खोलकुंबे यांनी नारळ फोडला, पण त्यांनी काही कविता सादर केली नाही. त्यांनी फक्त सांगितलं की आज ते नाही आहेत ग्रुपवरती. त्यांनी त्यांची गैरहजेरी स्वतः लावलेली आहे. आणि बाबू अंजय्या यांची कविता प्राप्त झाली. स्मिता सावंत, जिजा बोंडे, त्याच्यानंतर सुनीता सकपाळ यांनी लक्ष्मी कांबळे यांची यांच्या आवाजातली कविता सादर केली. स्मिता सावंत यांची कविता, तसंच दुर्गेश चिने यांच्या 2 कविता, कुलदीप याच्या 3 कविता. शेवटी स्लॉग वॉरमध्ये बॅटिंग केलेली आमच्या कुलदीपने, आमचे सुपुत्र कुलदीप पाटील. कुलदीप खूप छान रे, छान कविता. ॲक्च्युली खूप उशिरा आलास तू. कुठे गेला होतास? एवढा उशिरा नाही याचं बाळा, आणि लवकर झोपायचं. छान कविता सादर केल्यास. आणि 3ही कविता या कविता नसून शेतकरी गीतं होती. त्यातली सण एक दिन ही कविता आम्हाला 4थीला होती, 10वी कविता होती. त्यामुळे जुन्या आठवणी जागा झाल्या. Showing items 226 to 234 242. तर मंडळी, त्याच्याशिवाय प्रतिक्रिया सुद्धा आज बऱ्यापैकी आलेल्या. अर्जुन महाडिक, यशवंत गोपाळ घरे, विद्याताईंच्या 1-2 कविता या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. दरम्यान ॲडमिन टीमकडनं संजय सर, मी, विद्याताई, आम्ही तिघं होतो. दक्षता चैतगुडे यांची एक कविता प्राप्त झालेली आहे. जर कोणी राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. उद्या नवीन साहित्यकृती आणि नवीन दिवसासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री.